छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाआघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीनं या ठिकाणी महायुती शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की। नमस्कार, मी विजय गाते। आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल। काल सिंधुदुर्गामध्ये एक फार मोठी घटना घडली, ती म्हणजे 8 महिन्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा काल कोसळलेला आहे आणि याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापजनक अशी लाट पसरलेली आहे। या संपूर्ण विषयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये काँग्रेस मार्फत आंदोलन करण्यात आलेले आहे की या सत्ताधाऱ्यांनी, भ्रष्टाचारांनी महाराजांच्या पुतळ्याचाही त्यांनी वापर स्वतःच्या फायद्यासाठी केलेला आहे। हा पुतळ्यामध्येही असा भ्रष्टाचार करण्यात आला की हा पुतळाही तिथे हवेचा ताप घेऊ शकला नाही। 45 फुटाचा हा समुद्र सपाटीपासून असलेला उंच पुतळा, महाराजांचे किल्ले वर्षानुवर्षे एवढे हवा सपाट असू दे, प्रत्येक कोकणामध्ये सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये महाराजांचे किल्ले उभे आहेत, पण 8 महिन्यात या सत्ताधाऱ्यांनी बांधलेला पुतळा पडला कसा, असा काँग्रेसचे मुझफ्फर हुसैन यांनी हा प्रश्न विचारलेला आहे। या संपूर्ण विषयाबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आणि त्यांच्यासोबत काँग्रेस प्रतिनिधी जे उपस्थित होते त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। जिनकी वजह से जिन्होंने स्वराज्य स्थापन किया, आज इस राज्य के अंदर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडल, सारे राजनेता जिस महाराज की वजह से आज सत्ता भोगते हैं, आज उनका पुतला बिठाने में 236 करोड़ रुपए और हजारों करोड़ रुपए का भ्रष्टाचार जो किया गया है और पुतला वहाँ गिर जाता है। उसके बाद में सरकार कहती है कि ये नेवी का दोष है और उसके लिए नेवी पे ब्लेम दिया जाता है, हमारे जवानों पे दोष दिया जाता है। इससे बड़ी दुर्भाग्यपूर्ण बात और कोई नहीं हो सकती। ये सरकार को सत्ता में बैठने का कोई अधिकार नहीं है। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडल में तुरंत राजीनामा देना चाहिए। सर, क्या भ्रष्टाचार हुआ है इसके निर्माण में? 236 करोड़ रुपए अगर पुतला बिठाने के लिए खर्च किया जाता है, जो ऑन रिकॉर्ड है, पीडब्ल्यू डिपार्टमेंट ने किया है। अब पुतला गिरने के बाद में कहा जाता है कि नेवी की जिम्मेदारी थी और नेवी आर्म फोर्सेस के ऊपर भी इतना पॉलिटिकल प्रेशर है कि नेवी की तरफ से भी आज तक कोई स्टेटमेंट नहीं आया। तो भ्रष्टाचार ये करे और बदनाम जवान को करे, आर्म फोर्सेस को करे, ये देश के लिए, इस देश की राजनीति के लिए, डेमोक्रेसी के लिए इससे बड़ी शर्म की बात नहीं। सर, इस पुतले का उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी द्वारा किया गया था और अभी मैं एक स्टेटमेंट देखा देवेंद्र फडणवीस जी का, उनका ये कहना है कि ये तो पुतला स्टेट गवर्नमेंट ने नहीं बनाई। मैंने कहा ये ऑन रिकॉर्ड है कि इसका पैसा स्टेट गवर्नमेंट ने 236 करोड़ रुपए कल्याण का स्कल्पचर आपटे उनके माध्यम से खर्च करके पुतला खड़ा किया गया, बनाया गया और पंतप्रधान जी ने उसका उद्घाटन किया है। इन्होंने छाती ठोक ठोक के अपनी तस्वीरें छपाई, इंटरव्यूज दिए, ये सब कुछ ऑन रिकॉर्ड है, पब्लिक डोमेन में है। सर, पुतले का अनावरण किया जा रहा था जब इसका श्रेय सारी नेता ले रहे थे, लेकिन अब जब प्रतिमा गिरी है तो कोई आगे आकर इसकी जवाबदारी नहीं ले रहा। जब प्रतिमा गिरी है तो ये दोष नेवी पे मंड रहे हैं, नेवी पे कहा जा रहा है कि जिम्मेदारी नेवी की है। इसलिए मैंने कहा कि भ्रष्टाचार ये करे और बदनाम हमारे जवानों को करे, इससे बड़ी दुर्भाग्यपूर्ण बात कोई नहीं हो सकती। कसं आहे बघा, भ्रष्टाचाराला पण एक लिमिट असावं। भ्रष्टाचार करताना तुम्ही थोडी तरी मनामध्ये माणुसकी ठेवावी आणि मला असं वाटतं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे आपले मराठी ट्रिपल इंजिन सरकार चालवतंय, राज्य चालवतंय, कमीत कमी यांनी तरी एक मराठी असलेल्याचा अभिमान कुठेतरी मनात ठेवला असताना आज महाराजांची ही दुर्दशा झाली नसती। तुम्ही मूर्ती बनवा, रस्ते बनवा, काही बनवा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही फेल आहात, प्रत्येक ठिकाणी तुम्ही नापास झालेला आहात। इवन महिलांच्या बाबतीत आम्ही आज काल पावत आम्ही आंदोलनामध्ये ओरडत होतो की आम्हाला छत्रपती शासन पाहिजे, त्याशिवाय महिलांवरचे अन्याय बंद नाही होणार। परंतु तुम्ही छत्रपतींनाच आज खाली पाडलेलं आहे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या अंगातलं रक्त उफाळून यावं अशी ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। या घटनेचा मी मनापासून, अंतःकरणापासून, सर्व मराठी लोकांच्या मनापासून मी या घटनेचा अतिशय म्हणजे दुर्दैवी घटनेचा मी निषेध करते आहे आणि यापुढेही आमचं आंदोलन असंच चालू राहील जर या सरकारने राजीनामा दिला नाही तर।
आंदोलनाचा विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो कोसळलेला आहे, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होतं. मात्र फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पहिल्यांदा कधीतरी झाला असा हा नाही आहे. ही भाजपाची विचारधारणा ही RSSची विचारधारणाच आहे. वारंवार यांच्या नेत्यांकडनं महाराजांचा अपमान केला जातो. महाराजांबद्दल यांना अजिबात प्रेम नाही. म्हणजे विनोद तावडेंनी पुण्यतिथीला रायगडावरती ढोल वाजवण्याचं काम केलं. सरकारमधले सांस्कृतिक मंत्री, जबाबदार माणूस सुधांशु द्विवेदी, नॅशनल प्रवक्ता, राष्ट्रीय टीव्हीवरती काय सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली. बरं, यावर थांबत नाही. भगतसिंग कोश्यारी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जुन्या जमान्याचा आदर्श आहेत, आताचे आदर्श हे गडकरी आहेत. बरं, याच्याही पुढे चिंदम नावाचा यांचा मनुष्य नगरसेवक जो वेळोवेळी भाजपाचा जो नगरसेवक आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवीगाळ करतो. तो यांच्या रक्तामध्येच कुठे ना कुठे हा दोष आहे. वेगळी यांचा शिवप्रेम आहे. फक्त निवडणूक आली की छत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ. छत्रपती संभाजी महाराज, कोल्हापूरची गादी, युवराज यांनी सांगितलं होतं 2023लाच, डिसेंबर 2023लाच सांगितलं होतं की हा पुतळा योग्य नाही, त्याची संरचना योग्य नाही, हा बदला. मात्र त्या बाबतीत त्यांनी पुढे लक्ष दिलं नाही. कारण का यांना फक्त मतं करायची, उद्घाटन करायचं, फोटो काढायचे, मतं मागायची झालं. यांचं बेगडी प्रेमाविरोधात हे आंदोलन. हम सब इकट्ठा हुए यहाँ पे शिवाजी महाराज का जो अपमान हुआ है उसके लिए हमने एक छोटा सा आंदोलन किया. शिवाजी महाराज एक ऐसे इंसान थे जो हिंदू मुसलमान सबको एक साथ में लेके चलते थे. आज उनका इतना बड़ा अपमान हुआ है. बोलते हैं कि 8 महीने में उनकी मूर्ति गिर गई. ऐसे कैसे गिर गई उनकी मूर्ति? ऐसे होता है क्या? इन्होंने सब अंदर से जोड़ जपाटा करके मूर्ति को बनाया और इस तरह से बातें कर रहे हैं कि मूर्ति गिर गई करके. इतनी बड़ी दीवारें हैं, नारियल के पेड़ वगैरह कुछ नहीं गिरे और मूर्ति गिर गई. ये हमारे शिवाजी महाराज का बहुत बड़ा अपमान हुआ है. इसीलिए हम सब मिलकर यहाँ पे एक छोटा सा आंदोलन कर रहे हैं और आगे भी करेंगे.